in Swarna Jayanti Gram Swayam Rozgar Yojana, we have already seen the 5 aims. Now we will start with the 6th aim. What is it actually? The main tenets of the SGSY are: first one is the key activities, the second one is the cluster approach, and the third one, if we go into detail, it is group method. What happens is the first method reduces the number of activities, the second one shrinks the geographical area to the selected number of villages, while the third one reduces the number of clients from large number of individuals to a small number of groups. This reduces the burden of follow-up and training and education inputs for providing backward and forward linkages. So in short, these three things we have to do in such a way that the total burden on the people working under this activity are able to work very effectively, conveniently, comfortably. What actually happens here? Due to the key activities, the number of activities get reduced. Why it happens? Because once we find out the key activities which are required to actually implement this program, once the key activities are selected and they are actually given a sequence, then what happens automatically? The unwanted activities automatically gets diminished, and due to this the diminishment or the unwanted activities automatically get reduced. Due to this the time consumption automatically reduces. Once the time consumption reduces and the number of activities which are actually required to complete the policy or to complete the work are reduced, then automatically what will happen? The work will be done effectively and comfortably, because the total burden coming because of the high number of activities will get reduced, and due to this what will happen? The working people will be comfortable and they will work for the limited activities and the work will be proceeded very actively. जर तुम्ही बघितलात सगळ्यात महत्त्वाचं जर आहे तर यात पहिल्यांदा आहे तो की ऍक्टिव्हिटीज आहे. की ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? एखादं काम करायचं आपल्याला, एखादं पॉलिसी इम्प्लिमेंट करायचं जर असेल तर पॉलिसी इम्प्लिमेंट करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपण ओळीनं त्या ऍक्टिव्हिटीज फॉलोअप करायला लागतात. मग त्यात काय होतंय, नेमकं जर क्रम माहीत नसेल, कुठल्या त्या ऍक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेत हे जर माहीत नसेल तर फाफट पसारा असणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण करायला सुरुवात करतो आणि त्यातनं होतंय काय, आपलं वेळ वाया जातं, पैसा वाया जातो आणि आपले श्रम पण वाया जातं. आणि याच्यामुळे होतं काय, तिथं काम करणारा जो मनुष्य आहे त्यांच्यावरती हे बर्डन कंटिन्युअसली वाढत जातं. तेच जर आपण अतिशय व्यवस्थितपणे जे महत्त्वाचे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना एकत्र केलं आणि ते महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीला टिकमार्क करून त्यांचं कुठल्या क्रमपद्धतीनं म्हणजे कुठल्या सिक्वेन्सनं ते कामं करायचे आहेत हे जर आपण एकदा ठरवलं तर ते ठरवलेल्या पद्धतीनं कामं होत जातील. आणि एकदा जर हे कामं झाली की ऑटोमॅटिकली काय होईल, ते काम करणाऱ्या माणसाला काम केलेल्याचं समाधान मिळेल. ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यामुळं ते काम जास्त करायचं आहे जी भावना त्याच्या मनात होती ती भावना त्याची कमी होत जाईल आणि कमी झाल्यामुळं त्याचं काम करायला पण उत्साह येईल. अशा पद्धतीनं हे सगळ्यात पहिलं जो आहे की ऍक्टिव्हिटीज, ह्यातनं हा आपण सगळ्यात मोठा हेतू साध्य करायचा आहे. तर दुसरं काय आहे आपलं क्लस्टर अप्रोच. सो इन द सेकंड श्रिंक्स जिओग्राफिकल एरिया टू बी सिलेक्टेड नंबर ऑफ विलेजेस. म्हणजे क्लस्टर केलं म्हणजे काय लक्षात घ्या, इथं आपण ठराविक ग्रामीण जे भाग आहेत त्यांचं आपण सिलेक्शन करतो, जे जिओग्राफिकल एरिया आहेत त्यांचं सिलेक्शन करून तेवढ्या पुरतंच हे आपण त्यांना काम दिलेलं असतंय, किंवा ठराविक ग्राम किंवा ठराविक जे खेडेगाव आहेत त्यांच्या पुरतं ह्या गोष्टी आपण मर्यादित करून त्यांच्यासाठी एक ग्रुप ठरवतो आणि त्या ग्रुप अनुसार त्या लोकांना तिथं त्यांना आपण ऍक्च्युली इम्प्लिमेंट करायला तिथे लोकांना आपण काम देतो. आणि असं काम दिल्या कारणानं होतंय काय, तेवढंच काम करून तिथल्या तिथं ते ऍक्टिव्हली व्यवस्थित पार्टिसिपेट करून प्रत्येक तिथले लोक जे आहेत त्यांच्यावरती त्या ग्रुपवरती म्हणा व्यवस्थित लक्षपूर्वक लक्ष देऊन त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं काम करून घेऊन त्यांच्याकडनं कसे पैसे वाटप करायचे, पैसे परत कसे मिळवायचे, त्यांना सबसिडी द्यायची किंवा दुसरी काही गोष्ट आहेत त्या करून त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे जिओग्राफिकल एरिया कमी करण्याचा हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. while the third one is to reduce the number of clients from a large number of individuals to number of group. म्हणजे काय होतं लक्षात घ्या, आता तुम्ही एकदम सिंपल बघितलं तर बचत गट असते. बचत गटात कसं असतात, एक 8-10 महिला असतात किंवा एक 15-20 जण
मॅक्झिमम 30 ते 50 महिलांचा एक ग्रुप करतात आणि काय करतात, एका ठिकाणी एका महिलेला तिथं अध्यक्ष करून ते 50 महिलांना एकत्र बोलवलं जातं. हे ग्रुप झालं लक्षात घ्या. हे जर ग्रुप न करता आपण इंडिव्हिज्युअली हे जर पैसे वाटले किंवा असं जर आपण सगळी पॉलिसी राबवायला सुरुवात केली तर ते प्रत्येक तिथं कामगार जो असेल तिथला जो माणूस आहे, जो पैसे देणार आहे किंवा जो पैसे कलेक्ट करणार आहे, हप्ता घेणार आहे, ह्याला काय करावं लागेल, प्रत्येक त्या माणसाच्या घरात जायला लागेल. मग 50 लोकांच्या घरात जाऊन हे सगळं काम करायचं म्हणजे काय होईल, त्याच्यावरती 100% कामाचा हा बर्डन वाढत जाणार. हे बर्डन कमी करण्यासाठी आपण काय केलंय, त्यांचा एक ग्रुप केलाय 50 जणांचा. सेम टाईमची पद्धत आहे, सेम अमाऊंट ऑफ लोन आहे, असं हे बचत गट एक गट करून सगळ्यांना सम प्रमाणात आपण काय करतोय, कर्ज वाटप करतोय. आणि कर्ज वाटप सम प्रमाणात झाल्यामुळे सगळ्यांचे हप्ता पण सेम राहतात, त्यांचा दिवस पण आपण ठरवून देतो आणि ठरलेल्या दिवशी त्यांना सगळं आपण एकत्रित करून त्यांच्याकडनं आपण वसुली करतो किंवा कुठली आपली माहिती द्यायची असेल किंवा आपल्याकडून त्यांना काय पैसे द्यायचे असतील, प्रोत्साहनार्थ उत्तेजनार्थ काय त्यांना बक्षीस द्यायची असतील तर ते सगळं एका ठिकाणी एकत्रित आपण एकदम 50 लोकांचं करू शकतो. तसं असं केल्यामुळे होतं काय, एका गावात गेलं तर एक 2-3 ग्रुप असतील तरी तास 2 तासात त्याचं काम आवरलं जातं आणि ह्यातनं इफेक्टिव्ह वर्किंग चांगलं होतं. हे सगळं करण्यासाठी थोडक्यात ते कामगारावरती येणारा जो बर्डन आहे, बर्डन कमी करण्यासाठी आणि काम मागं न ठेवता पुढे ढकलण्यासाठी, हे लिंकेज प्रोव्हाइड करण्यासाठी हे आपण हे काय केलेलं आहे, हे 3 गोष्टी आपण एकत्रित केलेल्या आहेत. The next thing which we are going to see is this scheme is implemented on the cost sharing basis of 75 to 25 between the center and states. आता हे जे स्कीम राबवणार आपण, कुठला स्कीम आहे आपला, स्वयंरोजगारचा आहे, स्वयंजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आहे आपला. म्हणजे इथं काय करायचं आहे, इथं एकूण जो कर्ज काढणार आहे, आपला जो नवीन क्लायंट आहे त्यानं जो कर्ज मागितलाय त्यानं सर 100 रुपये मागितला तर त्यातले 75 रुपये जे आहेत ते केंद्र शासन देणार आहे आणि राहिलेले 25 रुपये जे आपलं राज्य सरकार देणार आहे. इथं शेअर्स पण ठरले, ते ठरल्यामुळे काय झालंय, नेमकं कुणाकडनं किती पैसे मिळणार आणि ही योजना कशा पद्धतीने अंमलात आणायचं हे सगळं ठरलेलं असल्यामुळं हे काम करायला आपल्याला सोपं जातं. द नंबर ऑफ SHG or the self help groups is growing rapidly. सेल्फ हेल्प ग्रुप असल्यामुळं असे जे छोटे छोटे गट आहेत यांची जी संख्या आहे दिवसेंदिवस कंटिन्युअसली अतिशय स्पीडने वाढत चाललेली आहे. 2007 साली जर तुम्ही लक्षपूर्वक बघितला तर ते 2.74 मिलियन ग्रुप्स होते आणि 1999 ते सुरुवात झाली होती. 1999 पासून जर 2007 पर्यंतचा अभ्यास केला तर सतत 2.74 मिलियन लोकांचे ग्रुप तयार झाले होते. 2.74 मिलियन म्हणजे काय साधी गोष्ट नाही. 1 मिलियन म्हणजे तुमचे होतात 10 लाख. तसे 2.74 म्हणजे बघा 27,40,000 ग्रुप्स तयार झाले. ठीक आहे. आणि त्यात झालं होतं काय, आणि एवढंच नव्हे तर 9.32 मिलियन स्वयंरोजगार ना आपण इथं एकत्रित करून त्यांना चांगल्या पद्धतीनं काम करायला प्रोत्साहन दिलेलं आहे. The total investments during 2006-7 is expected to be rupees 38,500 million. The invested per assisted family is about rupees 25,000. Evaluation studies show that about only 1/4 of the assisted family could cross above the poverty line. आता जर तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिला तर 2007 साली आपलं एक्सपेक्टेड टोटल होतं रुपीज 38,500,000,000 आणि ऍक्च्युली जर बघितला तर एकूण साधारण आपण 25,000 रुपये प्रत्येक फॅमिलीला दिलेला आहे. खरं हे सगळं केलेलं असताना देखील ज्यावेळेस त्याच्यावरती कमिशन बसलं, त्याचा अभ्यास केलं तर आपलं असं लक्षात आलं की एवढे सगळे लोक त्या ग्रुपमध्ये भाग घेऊन एक माणसानं भाग घेतलं तर ते एक कुटुंब आपण जर धरलं तर 25,000 फक्त एवढे सगळ्यातले फक्त 25,000 लोक किंवा 25,000 फॅमिली अशी होती की जे पॉवर्टी लाईनच्या वर आली. म्हणजे साधारण जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल ह्या अभ्यासातून की एकूण जे इन्व्हेस्टमेंट केलं होतं किंवा गव्हर्नमेंटने जे एकूण जे टोटल खर्च केला होता त्याचा फक्त 1/4 जो पैसा होता किंवा ते 1/4 कामाला आलं. म्हणजे 25% फक्त आपण त्यात चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि 25% लोक गरिबी रेषेच्या वर आले, म्हणजे त्यांची परिस्थिती थोडीफार सुधरत गेलेली आहे. The central and the state government have allocated rupees 14,660 million, of which 66% have gone for subsidies, 12% for revolving funds, 12% for infrastructure for the SGSY during 2006-2007. आपले जे केंद्र शासन आहे आणि राज्य शासन आहे यांनी एकूण 14,660 मिलियन
एकूण खर्च केलेले आहेत त्यातले 66% जो अमाऊंट आहे हे गेल्या आपल्या सबसिडींसाठी. सबसिडी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? सबसिडी म्हणजे एकदम सोपं सांगतो तुम्हाला. समजा जर तुम्ही 100 रुपयाचा कर्ज काढला तर 100 रुपयाचं जर तुम्हाला सबसिडी 20 रुपये असेल तर तुम्हाला परत फेड करताना तुम्हाला फक्त 80 रुपये परत फेड करायला लागते गव्हर्नमेंटला आणि राहिलेले जे वरचे 20 रुपये आहेत ते सबसिडी म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला 20 रुपये हे पूर्णतः माफ करत असते. असं सबसिडीसाठी एकूण 66% पैसा हा गव्हर्नमेंटचा गेलेला आहे. 12% आहे तो रिव्हॉल्विंग फंड म्हणजे इकडून तिकडे पैसे आले ट्रान्सफर केले ह्याला रिव्हॉल्विंग म्हणतो. म्हणजे खेळतं भांडवल जे म्हणतो त्याला आपण रिव्हॉल्विंग फंड म्हणतो. आणि राहिलेला जो 12% आहे 12% जो अमाऊंट आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर. एक लक्षात घ्या हे सगळं करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला 100% लागतं. त्याबद्दल कोणाचं दोमत असायचं ते विषय नाही. आणि हा जो 12% आहे प्रत्येक स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेसाठी हिने वापरण्यात आलेला आहे. SHGs have a positive and significant impact in Andhra Pradesh, Kerala and Tamil Nadu states, but have not yet made their presence felt in four states like Bihar, Orissa and Uttar Pradesh. हे जे आपलं गव्हर्नमेंटनं पॉलिसी राबवलेली आहे किंवा हे जे गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे ह्यात आपल्याला 100% असं दिसून येतंय की जे सुशिक्षित राज्य आहेत तर तुम्ही शक्यतो जर लक्षपूर्वक बघितला तर आपला दक्षिणातील जो भाग आहे तो इथला लोक जास्त 100% साक्षर असलेलं आपलं केरळ आहे. ही लोक कुठल्याही गोष्टीचे गव्हर्नमेंटचे जे वर्ण येतात स्कीम हे घेण्यात सगळ्यात मोठं तत्परता दाखवणारी ही आपली लोक आहेत. दुसरे जो आहे तो आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू हे तिन्ही जर बघितलं तर हे दाक्षिणात्य राज्य आहेत. यांनी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट म्हणजे सगळ्यात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे हे पॉलिसीला तो आपल्याला मिळाला आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूतून. थोड्यात दक्षिण जे भाग आहे आपल्या देशाचा हा समृद्ध झालेला ह्या गोष्टींचा वापर करून किंवा ह्या पॉलिसी तिथे चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झालेत किंवा तिथल्या लोकांचं जनजागृती झाली असं आपण देखील म्हणू शकतो. किंवा तिथले राजकारणी आहेत ते जागृती निर्माण करून तिथल्या लोकांना ह्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल ह्याचं पूर्ण त्यांनी लक्षपूर्वक बघितलेलं आहे. तेच जर आपण बिहार, ओरिसा किंवा उत्तर प्रदेशचं जर बघितलं तिथं दरिद्रीपणा जर तुम्ही पाहिला तर दारिद्र्य रेषेखाली राहणारे एवढे जास्त प्रमाणात लोक आहेत तिथं अजून पण 5 पैसे 10 पैसे चालत आहेत. लक्षात घ्या आपल्याकडे लहान मुलगा चॉकलेट आणायला गेलं तरी 2 रुपये मागतोय 5 रुपये मागतोय तिथं अजून बिहार, ओरिसा आणि उत्तर प्रदेशमध्ये अजून 5 पैसे चालतं. परिस्थिती इतकी गरीब आहे आणि इतकं एक्सप्लॉइट झालंय तिथे लोकांचं एक्सप्लॉइटेशन जे आपण म्हणतोय तिथली राजकारणी म्हणा तिथली एकूण उदासीनता म्हणा तिथलं गव्हर्नमेंट म्हणा तिथं काही उपयोग नसल्यासारखं परिस्थिती आहे. आणि त्याच्याचमुळं हे पॉलिसी तिथं अजून सुरूच झाल्यासारखं चित्र दिसत नाही. हे जर सगळं सुधारायचं असेल किंवा हे एकूण सगळं जर परिस्थिती आपल्याला चांगली करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल शक्य होईल तितकं चांगल्या पद्धतीनं हे राबवावं लागेल. ओके, now I'll stop here. I will continue the same thing in the next lecture. Thank you very much.